म्हाताऱ्या बाईसले राग नाही त्या ते म्हणते बरं बरी भाऊ बोल बोल. घरमा चाव्यान टाइमले देवधरम नाही आजूबाजूने दोन बाया होण्यात का मायू भिकू ती हो सासूले बी अशी जुलू जुलूच करत दरू दरूच करस माहिती आणि तिनं जुलू जुलून दरू दरू तुला काय काम पडावशे यावर तुला उद्धार होई जाई ती जुलू जुलू करस ही दरू दरू करस. महार समाजामध्ये संत जन्माला आले भगवंत किती खालच्या लेव्हलचं काम करतो हे पटवतोय. महार समाजामध्ये चोखामेढा जन्माला आले चोखामेढ्याच्या पत्नीला दिवस होते दिवस असताना दिवस भरते आहे तर भाडणपणाची वेळ जवळ बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे आणि चोखामेळ्यांना वारीत जायचं होतं. चोखामेळ्याला वारीत जायचंय पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना चोखामेळ्याच्या पत्नीचं नाव काय होतं पर महाराज मंडळी कोणी बोलू नका महिला माता तुम्ही सांगा चोखामेळ्याच्या पत्नीचं नाव काय होतं. बाकीने बाया कोण जानबू आणि आमले माहिती राहतं तुला कसाल दडकावतो बुहाटी म्हणजे इसले संत माहीत नाही संतसण्या पत्न्या माहीत नाही संतसना लेकरे माहीत नाही. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय या कीर्तनकार सांगतस ना बहिणी सोन पक्क ध्यानमा ठेव नाही ते घर जाईन लिखी लिव लिखता येत नशीन नाता शिन पोरगा शिन त्या लिखायला लाव आणि ध्यानमा ठेव संतसण्या बायकासना नावे संतसना पोरेसना नावे आई नाही ध्यानमा ठेवतीस बाया. घरमा चाव्यान टाइमले देवधरम नाही आजूबाजूने दोन बाया होण्यात का मायू भिकू ती हो सासूले बी अशी जुलू जुलूच करत दरू दरूच करस माहिती आणि तिनं जुलू जुलून दरू दरू तुला काय काम पडावशे यावर तुला उद्धार होई जाई ती जुलू जुलू करस ही दरू दरू करस येडी अक्का यावर उद्धार होई जाई तुम्हाला. चोखामेळ्यांच्या पत्नीचं नाव होतं काय सोयराबाई. बाईचे दिवस भरते आहेत महाराजांनी सांगितलं म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वाटायला ग. पत्नीनं सांगितलं कारभारी धनी स्वामी ऐका ना माझे दिवस भरते तर तुम्ही वारीला जायचं म्हणतात वारीला जरूर जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं म्हणले तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा ना हो. संतसले पत्नीसना बी तेवढा सपोर्ट होता संतसले बायकोना बी तेवढा सपोर्ट होता. दिवस भरता होतात बहिणी सोन बाळणपणी वेळ जवळ होती तरी बायकोन सांग वारीला जायना ना जावा म्हणे. आई जागावर जर तुम्ही राहतात ते बहिणी सोन हां वारीला जाऊ द्या नुसतं बाजूना गाव माका चालना जाय ना कीर्तन ऐकाल का नवरा जाय ना बाकी नाही बा घराचील का त्या बकलीला कुत्रा वल्लय जातील त्या देव काय करतील देवकडे सुद्धा हे ए ए ए राजाऊ आता तर का रे देणार असले चारा रे कितला मागा पडेल फुकट काय किडा पाड राहणार रे. चोखामेळ्याच्या पत्नीनं सांगितलं धनी स्वामी जाताय ना जा पर तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. आता चोखामेळा भगवंताच्या नामचिंतनात एवढे मग्न झाले आता लक्षात राहिलंच नाही का मला माझ्या बहिणीला सांगायचं होतं विसरले. पर माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भगवंत विटेवरच्या मालकाला वाटलं माझा संत माझा भक्त जर माझं नामचिंतन करत असताना स्वतःच्या पत्नीवर येणाऱ्या संकटाचाही विसर पाडत असेल तर मी काय कामाचा आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ गेला. गावात गेलेला नाही अजून. गावाच्या शिवजवळ माझा जगाचा मालक आला आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधतोय. स्वतःच्या मनाशी संवाद जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर त्याच्यासाठी मला साडी नेसावी लागन. कोणले हात पटपट बोला देव जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला श्रीरूपात जायचंय म्हणून मला साडी नेसावं लागेल. माझ्या जगाच्या मालकानं माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं नऊवार साडी परिधान केली माया हो नऊवार साडी परिधान केली आणि डोक्यावर पदर आहे माझ्या जगाच्या मालकाचा. हा देवले वाटणं मी बाईना अवतार माझा आहे राहिनो बाई सारखा राहणं पडी बुवा माले कोणले वाट नाही समजच बा वाटे बेटा बाईसले खेळामा चांगलं आहे वातावरण. देव सुद्धा डोक्यावर पदरलेच बरं बहिणीस लिहिले हो पदरले आम्हा काही नुकसान नाही बस
मला सांगा पदर लेवा मग काय नुकसान होत बरं. चला बा आपला दोंडायचा स्टँडवर पदर लेता लेता 33 बाया मरी घ्यात महाराज, त्यामुळे हिंमत होत नाही पदर लेवानी. असं काही शे का? हा हो टाकले हो डोकार पदर. हो आपला कानादेशनी संस्कृती आहे. राष्ट्रपती होई गी माय कोण? प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली माय, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. एकाच फोटो दाखडा बिन पदरना शे का? हाय आपली महाराष्ट्राने खास करी कानादेशनी संस्कृती. डोकावर ना पदर राष्ट्रपती वयलवर पडू दिना नाही. बरोबर आहे ना. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जास नि पोलो तीर पाकवसस वो संगू काकू व बहीण तू खिचडी वाटस व मनी सोनचिडी आटे राष्ट्रपती पदरलेस आणि आई संगी काकू बिगर पदरनी गरगरात फिरस. पदर टाकले हो बहिणीसो. पदर न इथलं वजन रास ना. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. बरोबर आहे का नाही. पदर लेव बहिणीसो. आपण सोपं करी सांगस मना कीर्तनमा देव कमी सांगस, मी जगानी पद्धत सांगस. आपण हिंदू बनीन जन्मा लिहिलेत, आपला नियम काय येतस आणि तुमले बोलाना थोडी पैसा लिहिलेत. पण काय आहे ना काही काही गोष्टी आमच्या संतांची शिकवण आहे. बुडत हे जण न देखीवे डोळा येतो कडवडा म्हणून या नाही का. तुम्ही माझ्या धर्माच्या आत माझ्या जातीच्या आत म्हणून मला बोलावं वाटतंय. हो लक्षपूर्वक ऐका. डोकावर पदर इथली इज्जत वाढावस ना. तुमना घर माने साडी कितला राज बहिणी सोन. पहिले तर तुम्हाला बट्या बहिणीस ना पाय पडीन सांग राहिनो. म्हाताऱ्या बाईसले राग नाही त्या ते म्हणते बरोबर भाऊ बोल बोल. तरुण बहिणीस ना पाय पडी सांगस. तुम्ही घर माने साडी कितलानी बहिणीस पण 400-500 रुपयां साडी. बरोबर आहे ना. 500 ऐवजी 600 रुपयां साडी हिशोब बसायला पाहिजे म्हणेशील. 600 रुपयां साडी 6 वार साडी म्हणजे 6 मीटर साडी. बरोबर ना माय. 6 वार साडी 600 रुपयांनी. 1 मीटर 100 रुपयाले. बरोबर. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना म्हणजे कितला नाव आहे ना तो 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे साडी ना. पण तो 100 रुपयाना पदर जर डोकावर राहिना ना या सामना जीभावसारखा टोपीवाला बाबा आहेत ना याशनी जर दखिली ना 100 रुपयाना पदर डोकावर जर राहिना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा. 100 रुपयाना पदरशे हो. पण करोडोनी बापनी इज्जत वाढायचास म्हणेन पदर लिहिलो. आणि पदर लिहा मग काही नुकसान नाही. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरं शे पण तो तेच टाको का सटकी सटकी जात बहीण लागे ते चुका ठोकिले काकू पण त्याला दडकावत जाय. हा सकस काय सटकी सटकी जास तू. हा आवडा माणूसले तू 30 वरीस ना माणूसले आकडायले ना आणि 50 ग्रॅम ना पदरले नाही ताणू शकस. येडी भानड सोडत नाही. वजनात काम पाहिजे. बरोबर आहे की नाही. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. हो डोक्यावर पदर असला पाहिजे. ते बरं आहे खेडागाव मग एक बी म्हणी मायना आणि एक बी बहीणना पदर पडेल नाही शे. देखील तुम्ही निरीक्षण करा. एक बी मायना पदर नाही एक बी बहीणना पदर पडेल नाही. नाही ते काही काही सिटीज मग असं वातावरणही झालं ना हाय साडीच नसेल गा हो आपण नवीन एक वस्त्र घाल दिले त्याच्याने. कोणतं बहिणीस व मला तिथे गावले दुकान असा जीव करस ना दुकान मा घुशीन चाकू घाली माट टाकू गोयाले असं उद्या. हा काय करून काय नाही असं कापर बरावस माले जागती जोत बघत नाही माय. त्या गाऊनसनी इथला सत्यानाश करेल शे बहिणीस पण. गाऊन घालू नका असं मी म्हणत नाही. जर शरीराला काही व्याधी असेल ना मामा शरीराला काही त्रास असेल तर नक्की घालत जा. पण बिनकाम ना हाऊस मा नका घालत जाऊ. आणि हाऊस मा जर घालतीच बी होती आपलं घरमाच घालून घरमात पडी राहू बाहेर नाही निघू. बाकीने बाया गाऊन घालीन बट गाव पिरी येतीस. गाऊन घालाय की आपलं घरमाच पडी राहा ना बाहेर निघाणच नाही. कारण आहे ना साडीवर जेवढी बाई सुंदर दिसते ना तेवढं दुसऱ्या वस्त्रावर नाही दिसत. हां कुठेतरी ड्रेस बी परवडस बहिणीस पण. तुम्ही काय म्हण्या परक्या नाही शेतीस तुम्ही म्हण्या बहिणी आहेत मग तुमले मी नाही बोलावत कोण बोलीन. मी तुम्हाला भाव आहे मी नाही बोला. दुसरा बोली त्यानं मुसडा पोट टाकसू मी. मन घर माना मी सुधारली सुना कोणले काय अधिकार आहे मन घर मा बोटे घाला ना. गाऊन जर घालान सवय पडी की घाल्या आणि रात्री आपलं घालीन पड राहा ना बहीण आपला रूम मास काय कोणले सांगा ना नाही आणि तोंड बी दखाडा नाही. तो गाऊनले दखाडाना नाही कोणले. कारण काय माहिती आहे का साडीवर तुम्ही इथल्या बाहेर दिसतीस पण गाऊन जर घाला ना कशा दिसतीस सांगू का. त्या बाजरीवर आपण चिडा उडाल नाही लाकडे गाठ देऊत का मजाने दिसतीस बढ्या. आणि ते काय माप मारास का हो आडून दुडून सत्यानाश रास ना तो. त्याला का माप आहे का.
गाऊन घाला आपलं आपलं घर माग पडी राहा ना बहिणीसोन बाहेर निघाला नाही. कारण एखादा कच्ची म्हणा तुमले दकीन ब्याईन मर जाईना मजा नाही दिखती गाऊनवर बाया. हो मी ते बट्या बहिणींना पाय पडत दका बहिणी होऊन गाऊन घाला का गरमा पडा जा. नववार साडी माझा जगाचा मालक नेसतो या. आणि गावात जर प्रवेश करायचा असेल डोक्यावर पदरा आणि दर्जात प्रवेश करत असताना गावात प्रवेश करत असताना पायातली चप्पल हातात घेतो माझा जगाचा मालक. माया हो जुन्या मावश्या बसल्यात जुन्या आजी माया बसल्यात त्यांना विचारा पहिले बाई मायर तैन येऊ वावर माईन येऊ बापनी जरी 100 ऐवजी 200 चप्पल लिहिल होतीन 1000 चप्पल होतीन पैसावाला नांडेर होते पण दर्जा मा येताच पायमाना चप्पल हात माल येत पहिल्या पुरी मंदे केले दाखलपणे माडी खरं आहे का नाही. पहिल्या बाया तिथल्या बी मागड्या चप्पल होतीन दर्जा मा येताच पायमाना चप्पल हात मा धरली आहेत. हो हातीने पुरी दर्जामा जाऊ द्या किचन रूम मा चप्पल घालाशिवाय रांतीत नाही. हा मला अजून समजत नाही मी या बहिणीसले नाही बोलत अजून खेळागाव मा घुसेल नाही बा ते सिटीस मा ते कोपरे अजून. हां चप्पल घाली रांतीस या बहिणीसले काहीच बोलत नाही मी या दादासले असं विचारस तुम्ही किचन रूम मा काटा का बरं खेळतस. कारण काटासली बहिणी चप्पल घालतेस होती ना बिचाऱ्या मावल्या. ही आपली परंपराच नाही. खरंच तुमच्या शरीराला काही व्याधी असेल काही त्रास असेल डॉक्टरांनी सांगितलं म्हणून घातलं पाहिजे नो प्रॉब्लेम घातलं पाहिजे. पण नुसतं शोक म्हणेन ती करायनी म्हणेशील मी बी करसू ती चप्पल घाली रांधस मी बी रांधसू तसा मग पशी जास माणूस उलट होई जास. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सांगतो आपल्या हिंदू धर्मांचे नियमच आहेत महाराज. डोक्यावर पदर असला पाहिजे. हो ते चप्पल बिप्पल ना ठीक आहे बा तुम्ही दर्जामा भलेच नका काढा कारण चप्पल घालान करतात राहतात पण तेवढी मर्यादा पाडत जा बहिणीसवर. डोक्यावर पदर बिदर लिहिले जा यासले सांगस ना त्यांसंगी यासले बी सांग नाही माले. जव लोगून सुनबाई येत नाही तो लोगून कसा बी राहिल्या दादा सोन. पण सुनबाई यानंतर नियमनं पालन करा ना. आपला घरमा कोणीच होतं नाही मना दाखल आहेत अजून हो आणि बाकी अजून 20 वर्ष लेट आहेत म्हणा. पहिला सासरासना असा नियम होतात ना सुनबाईना समोर सख्खी बायको सुद्धा बोलायला घाबरेत का बोलताना जर म्हणा तोलग्यात मन सुनबाई काय विचार करी मायो मन सासराल काय अक्कल नाही काय बी बोलस. पहिला म्हातारा सख्खी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत म्हणजे जवळजवळ बायको सख्खीच राहस पण मी सांगी राहिनो ती म्हणी सुनबाईना मनाबद्दल काही गैरविचार नको येवाले भोमन सासराल काय अक्कल नाही मन सासूल काय बी बोलस. इतलांसाठी पहिला सासरा एवढी मर्यादा ठेयत सुनबाईंसमोर बायकोल बोलत नाही. बरोबर आहे ना. म्हणशीन पहिल्या सुनबाया सासरांसमोर पदर पडू देत नाही पण आत्याना सासराशने अशा चौघाला धंदा धरली असे ती सुनबाई गरमा काम आवरस न्याव भाऊ इतलची चड्डी घालीन गरमा फिरस. ओ भाऊ ओ आप्पा चड्डी तरी मोठी घाल रे तू गरमा सुनबाई वो ये रे वो म्हणा काका तू इतलची चड्डी होऊन समोर घालशी ती कसाल पदरली रे ओ आप्पा. कमीत कमी तेवढं तरी बाण ठेवायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आणि समजा तेवढी का चड्डी घालत नाही तुम्ही तुंतून रूम मा पडी राहते सुनबाई काम आवरच न्याव गरगरात फिरस आखो हो आप्पा मोठीच चड्डी घाल रे. म्हणजे काय ना आपण आपल्या धर्माच्या नियमाचं उल्लंघन करत चाललोय. अपेक्षा एकीकडनं होत करायची आणि आपण जर त्या गोष्टीला खरे उतरत नसाल तर ते पण चुकीचं आहे. महाराज माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली आणि चोकोबाच्या दारात दरवाजावर थाप टाकली ना आवाज दिला का वाह साहेब एक नंबर. हां असं वातावरण तयार होत भाऊ आई सोपनायचे यांसाठी बी गजनी पडत चांगली मना आबाली चारा पायटा मावटी नाही सुरू कर देणं पडस आहे रिहर्सल इथलं सोपनायचे बाकीना पटी सांगणार आहे ना बाबा.
सजणं नाही त्याच्या चाल नाही सजणे आता हो पोपट आता आहे पकवाजी कमी पडाय ना पकवाजी तू आता आहे रे तटे नो किडा पाडू आता आहे आटे उभं राही ना आटे बोंब पाड आई बाकी नसले सोपं वाटच आटे उभं राही बोलणं आई वाजवणं पकवाज आटे गायन करणं इथलं सोपं नाही शे काही लोक काही बी कोणले बी नावटी देतात सावकात ना बाहेर वागी जातात बाकी ना सजणं नाही त्याचले तू आता आहे एक वारी जाई रे ती 10-5 मिनटं जास्त जाते ना बाबासाहेब चालेल ना तुम्ही म्हणशात याने पुसलाय पासलाय बोलायले ना नाव काय गो मला आहे ना बुजान वारी जात होती वारी हां मी देव नंतर सांगतो तुमले आपलं अंग नाही बरं कोणा काय होय ना ते हां तसंच होय ना एक ठिकाणी हसता एक मला म्हाताराना पोऱ्या म्हणे 10वाना पैसा तू दी जाय बो म्हणे महाराज मन म्हातारान थोडी तारीख होती आज महाराणी म्हणे ओ भाऊ तून म्हातारा घ्या त्यानं 10वाना खर्च मी करू म्हणे तुनामुळेच मरणा म्हणे म्हणतं चिल गाबू काय भरेल घरमा दाती गुजनी बाय म्हणे शे नाको कमी करलेले मी कोणी उपडी कोण पण एवढी गॅरंटी मला बरं का जे तू मामा एक गॅरंटी देतो तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो पण मन हा प्रयत्न असा राहतच खरं म्हणजे कीर्तन हा विनोदाचा विषय नाही आहे पण विषयाला अनुसरून मी जरा विनोद करण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण असं आहे रडावणारा तर आपला आजूबाजूमा बी राहणार म्हणता आपण थोडा आषाढी देव लोकेसले हो आणि आपला कीर्तन जर मनमा असा द्वेष ठेवा नाही ना जाऊ दे रे काय डंग लावत शेलगाव रे असा मनमा काही द्वेष ठेवू नका आपली पक्की गॅरंटी आपला कीर्तनमा दिल खोलीन बशी घेत ना मन खोलीन जर हाशिली ना 6 महिना ॲटेक येत नाही 60ला पुढला काकासले सांग राहिनो 6 महिना तुमले ॲटेक येऊ आणि 60ना पुढे ना काकासले सांग राहिनो बाकी ना बाबा म्हणतील मग महाराज पुढे काय करा ना मला खूप 50 दे टाका ना जग नाही मग पैसाच निकडे काय दाखा ना हा मग काय पैसा थोडी मोठा आहे आयुष्यान पुढे बरोबर आहे की नाही 5-50 हजार लाख 1.5 लाख दी टाका ना सुरू ठेवा नाही विठ्ठल विठ्ठल सांगत होतो की एवढं सोपं नाही आहे इथं नुसतं टाळा वाजवायचं म्हणलं तरी ते सोपं नाही काही लोक आम्हाला भजण्यासले बी सांग देतात आज त्यासले भजन ना टाया बटनाने अण्णा बरोबर आहे ना मग आता मी तुमले सांगस वारी जाई राहीन ती नेमकं वारीना मुक्काम श्रीमंत माणूसकडे होता त्या माणूसना गावकरी टाळकरी सर्व 35 सालदार होता त्या माणूसना बडा सालदार असलेलीच नाही वारीना दिंडीना लोकेशले लेवाल घ्यात त्या दिंडीना लोकेशले लेवाल घ्यात आता ना मस्त फुले बिले नाही का त्यासना पायस मा टाकत हो त्या गयामा फुलार विने करीना त्या महाराज लोकेशना गयामा फुलार आणि त्या वजनमा चाल राहणार त्या 35 सालदार दखी राहतात बोलतो वजन आहे भू म्हणे यासनं घरूनात जेवणले बसणार ज्याला बासुंदी पाहिजे त्याला बासुंदी ज्याला डाळ भात पाहिजे त्याला डाळ भात ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी ज्याला जे पाहिजे तडण पाहिजे तडण खाई राहणार या सालदार वाडी राहतात एक सालदार दुसराला ठोकायना दखरे नुसता चाली उन्हात तरी कितलं वजन मा खाई राहणार म्हणे त्या तो म्हणे कितलं बी राबणूक तरी या संध्याकाळी खिचडीत देतच आपण बी महाराज बन जाऊत म्हणे कोणी ठराव आई मग आपली बी दिंडी काढणी म्हणे सालदार असले मग साहित्याना तपास करीत त्या साहित्य कुठे सापडेल हां झाला म्हणे जेवण त्यांना घरनं बितडं पाठ टाकून काढले म्हणे एक सालदारले बितडं पाडीसने कुदाड दे ना मधमा आता त्यातल्या साहित्याला काय म्हणता आहे बी माहीत नाही तो तथाईने ना बांडा कोंडा फेके म्हणे ए भावड्या अरे ते वाजानं लय रे वाजानं काय म्हणतस रे त्याले ते रे ते दुमडं रे ए दुमड्या हत्तीने गंधा मारतून गंधाने त्याला दुमडं म्हणतं का रे पकवाजे रे दुमड्या त्यांनी पकवाज फेका तो दुसरा म्हणे ते टिंगरी लय रे म्हणे टिंगरी अरे त्याला विना म्हणतस रे तुम्ही हिंदू रे हो आप्पा टिंगरी त्यांनी विना फेका तर हा एक म्हणे त्याचा पडेल होती जांबा तर जांबा हाय रे जांबा हाको बऱ्याच म्हातारे आमले महाराज लोक जर दखा ना नातुले नाही ते नातले खे वाटते ना आमले दखीन मुद्दाम महाराज जयारी मन नातवाच्या मज्जाना भजन करत मन भाऊ जांबा तुकाराम पुरा सत्यानाश करीन ठी देलशी
हो हे त्या जांबा काढर म्हणे म्हणतं टाळ मारतं रे हो जांब्या. साहित्य काढ सालदारसनी वारी काढी, सालदारसनी दिंडी काढी, सालदार दिंडीमा जाय राहणार मस्त ज्या गावमा मुक्काम त्या गावना लोक 1 किलोमीटर अंतरवर लेवाल उन्हात फुलार विलार गयामा टाका लई घ्यात. सालदार म्हणे काय आनंद शे दिनभर राव टाकले संध्याकाळ खिचडी आटेत बारी बारी भेट राही ना म्हणे. मस्त जेवणे बिवणे करली ना जोपाल जाय राहतात. त्या भजनी मंडळ माना आमना जिभावसारखा एक सदस्य होतात म्हणे ए महाराज थांबा म्हणे काय म्हणे तुम ना मा कीर्तनकार कोण शे म्हणे. ओ म्हणा बाप रे आमना कीर्तना काय संबंध बो म्हणे. पण त्या म्हणे आता काहीच सांगू नका आम्ही रूमवर जातो आम्ही ठरवतो कीर्तन कोण करी म्हणे. या रूम मागे दरवाजा बंद करली ना प्रत्येकले एक हुशार होता तो म्हणे देखा रे जनत्यान गादी समाया पंगरीन पडा जो बोलीन तोच कीर्तन करीन म्हणे. बट्टाशनी पंगरीन पडिली ना 8 वाजनात भजनी मंडळवालाशनी एक 8-10 वरीस ना पोऱ्याला दाडा वैरे महाराज असले उठाड म्हणे. पोऱ्या दरवाजा टोके महाराज ओ बाबा का हो बाबा. बाबा एक बी नाही 2 बी नाही कारण ठरेल होतं जो बोलीन तो कीर्तन करीन. पोरगा उन्हा भजनी मंडळवाला म्हणे बाबा काय उठत नाही म्हणे. या म्हणे चला रे जानगर जेवण होतं त्याला विचारा रे जेवण मातीने काय पडी गेर मरी ते नाही घ्यात रे. या तपास करायला चला स्वतः जुनात भजनी मंडळाला दरवाजा ठोका म्हणे बाबा बाबा 1 नाही 2 नाही. भजनी मंडळवाला म्हणे समजा जेवणमा जर काय पडेल होईन मरी जर घ्या होती तरी पण आपलं कर्तव्य आई बनस का आपले त्यासले काढणं ते पडी ना घर माते काय सोडू द्यायला चाललं. सानार आहेत पहिले घरी असले एक 10-12 वरीस ना पोऱ्याले साना वाटे कुदाडा. जसा साना वाटे कुदाडा तसा एक सालदार ना छातडावर जाई पडणार. तो सालदार जोरमा कोकाय पडणार. ओ म्हणा बाप रे या बाकीना सालदार म्हणे तूच कीर्तन करबो तू म्हणा बाप रे म्हणेल. आत्या सालदारना गयामा विना टाक दिना बाकीना सालदार टाळली न उभा होतात. यासले माहीतच नाही पहिले काय म्हणणं पडत यान गयामा विना मागे दक्यान मागला सालदारसले विचारे आते कीर्तन कसं करू भू. मागला टाळकरी म्हणे तवय बासुंदी कशी दाबी भू. हा इथलं सोपं नाही शे यांसाठी घास नाही पडस महाराज. विठ्ठल विठ्ठल माझ्या भगवंतानं चोखा मेळ्याच्यासाठी स्त्री रूप धारण करावं. नववार साडी परिधान केली डोक्यावर पदरा पायातली चप्पल हातात घेतली घराच्या जवळ आहे दरवाजावर थाप टाकली आवाज दिला का वहिनी अगं दरवाजा उघड म्हणले मी आली. चोखोबाच्या पत्नीने दरवाजा उघडला. आतमध्ये येणारा जगाचा मालक होता पण ओळखूच आला नाही कारण माझी नणंदबाई आली आहे. या भावनेनं माझा भगवंत चोखोबाच्या घरामध्ये 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात कामधंदा केली महाराज. आता मला हा पॉइंट नोट करा लक्षपूर्वक ऐका. भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो ऐका. महिला मातांना माझं बोलणं कळेल. रजस्वला जर स्त्री असेल रजस्वला स्त्री असेल तर त्या बाईला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाहीये. बरोबर आहे ना बहिणीस्वर. हा जर बाई रजस्वला असेल त्या अवस्थेमध्ये 4 दिवस स्त्रीला मंदिरात प्रवेश नाहीये. आपले भाव आहे मंदिरात भगवंत पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं तर ती दगडाची मूर्ती आहे. दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस चालत नाही. पण किती उदार अंतकरणाचं माझं पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. ऐसा भक्तीसी फुलला निज कामे करू लागला निज कामे करू लागला निज कामे करू लागला. ऐसा भक्तीसी फुलला निज कामे करू लागला निज कामे
आबासाहेब. एक नंबर प्रमाण घेतलं, बरोबर विषयाला अनुसरून. बरं, प्रमाण सुद्धा वेळेवर पाहिजे, बरोबर आहे की नाही. गाडी यावून पहिले वर हात कर ठेव, बाकी ना गाडी निघ जास नाही दोन्ही हात वर करतो. हो भाऊ निघई रे आप्पा, वेळेवरच सुचलं पाहिजे ते. हो, आणि आमच्या आबासाहेबांनी बरोबर नस धरली मेन. हो, भगवंत भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो आणि त्या भक्ताच्यासाठी कितीही खालच्या पातळीचं, कितीही खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असतो. भक्ताची भक्ती बघितली आणि भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं. हा अभंगपर्यंतचा माझा विषय होता, पण पुढचं सांगतो. समाजाचा काहीतरी संदेश गेला पाहिजे म्हणून महिला मातांना सांगतो. जर चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करत असेल, चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करत असेल, फक्त चोखोबाची भक्ती बघूनच नाही तर त्या मायचंही काहीतरी पुण्य असन. बरोबर आहे ना, त्या मायचंही काहीतरी पुण्य असन. जसं की प्रसंग असा होता, महिला माता तुम्हाला जे सांगतोय ना ते माझ्या बहिणींना पण सांगतो मी, आणि तुम्ही बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणीचा हात धरून. हो, म्हणून सगळ्या बहिणींना मला सांगावं वाटतंय, चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण जर भगवंत करत असेल, चोखोबा तेवढा भक्त खरा होता हे जरी खरं असलं, पर त्याच्यासाठी भक्ताची बायको म्हणजे सोयरामायचं सुद्धा तेवढंच पुण्य होतं. देव जर बाळंतपण करतोय मग याच्यासाठी काय पुण्य होतं त्या मायचं ऐका. सासरी बुवांना दिसत नाही आणि रोज चोखामेळा बापाची आंघोळ घालत होते. एक दिवस असा आला की चोखामेळांना शक्य झालं नाही, म्हणून पत्नीला सांगितलं मा बापाची आंघोळ घाल म्हणून. पत्नी बापाची आंघोळ घालते आणि बापानं सांगितलं होतं चोखामेळाला की मी आंघोळ तूच घालायची, मला कोणाला आंघोळ घालू देऊ नकोस. पण पत्नीला सांगितलं मला शक्य होणार नाही, म्हणले तू माझ्या बापाची आंघोळ घाला. आता बापाची आंघोळ सुनबाई सासऱ्याची आंघोळ घालते. चोखोबा आंघोळ घालतो हे भाव होते, पण नेमकं घडलं असं की आंघोळ करत असताना हो चोखोबाच्या पत्नीच्या हातातल्या ज्या बांगड्या होता ना त्या चुडींचा आवाज आला आणि बाबांनी तो आवाज ऐकला. आंघोळ वगैरे झाली, आसनावर बसलेले आणि तिथं चोखोबांना विचारलं, चोखा तू रोज आंघोळ घालत होता बाळा, कधी मला चुडींचा आवाज आला नाही, पण आज आंघोळ घालत असताना बांगड्यांचा आवाज येत होता, नेमकं काय झालं? चोखामेळ्याच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा रोज आंघोळ मीच घालत होतो, पण आज मला शक्य झालं नाही, म्हणून मी माझ्या पत्नीला तुमच्या सुनबाईला सांगितलं माझ्या बापाची आंघोळ तू घाल, आजच्या दिवस मदत कर. आणि तुमची सुनबाई तुम्हाला आंघोळ घालत होती, तिच्या बांगडीचा आवाज तुम्हाला आला असेल. महाराज त्या सासऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते, सासऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते, चोखोबाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते. देवाला सांगितलं, देवा जीवनामध्ये आपण लहानपणी आपली माय आपल्याला आंघोळ घालते, सुखदुःखात आपली पत्नी आपल्याला आंघोळ घालते, आणि पुढे जाऊन आपली मुलगी आपल्याला आंघोळ घालते जर वय जास्त झाली तर. पण माझी सुनबाई जर मला बाप म्हणून आंघोळ घालत असेल, माझी सुनबाई जर मला बाप म्हणून आंघोळ घालत असेल तर देवा ऐक ना, माझ्या सुनबाईच्या जीवनामध्ये कसलं संकट आलं ना, माझी आत्तापर्यंतची केलेली भक्तीमधनं मी तू कधी काही मागितलं नाही, तुझ्याकडनं कधीच मी मागणी मागितली नाही, पण माझ्या सुनबाईच्या जीवनात जर काही दुःख आलं ना तर माझं सगळं वारीचं पुण्य माझ्या सुनबाईच्या दुःखात देशील. सासऱ्याची आंघोळ घातली म्हणून चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करायला जगाचा मालक आलेला. म्हणून सगळ्या बहिणींना सांगतो, सासू सासऱ्यांचं करायला अजिबात कंटाळा करायचा, अजिबात कंटाळा करा ना, पण सासू सासरा बी तसा पाहिजे. आपला बाकीना किडा पाडतं, सुनबाया बी काय करते. हो, बाकीना सासू वासनी सेवा करायला सुनबाया तयार आहेत, पण एका हाती टाळी वाजत नाही. काही म्हातारीला अशी सवय राहस ना, सुनबाई जर कधी पोरगान गाडीवर बशीन जास ना, दकव बिकू ती कशी मजानी मुसळत आणीन बटणे दकव. आणि तताने जर जवाई अंडेरले बसाडीन लयस ना दकव गंगू माय म्हणी सोनचिडी, काय मजानी बटीन म्हणी हो माय, म्हणजे तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजाना मुसळानी मराल टाईमवर चाय भेटे तुला वाय वारले. एका हातानं टाळी वाजत नाही. मला सांगायचं एवढं की भक्ताचं अंतकरणातला भाव बघतो आणि भगवंत त्या भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो. म्हणून तर माझे तुकोबर आहे प्रमाण सांगत असताना सांगतात की अशा देवाला शरण जायचे, अशा देवाला शरण जायचं की त्या भगवंताच्या मनामध्ये थोडंही लाज नसली पाहिजे भक्ताचं काम करण्याची. अशा देवाला शरण जायला माझे तुकोबर आहे सांगतात अभंगाच्या प्रथम साधावया
तर वाजलेत 11:15. आपला कीर्तनाचा टायमिंग आहे 9 ते 11. तुमचे महाकडे राहिलेत 15 मिनटं. तुम्ही म्हणसान तर 15 मिनटं बोलतो, नाहीतर म्हणसान तर आत्ताच जय विठ्ठल करतो. काय करू? हा 12 म्हणजे तुम्हाला बी वाजाडून मना बी वाजाडली. हां बरं ठीक आहे, तुम्ही म्हणसान तसं. पण इथं आमचे गुणवान मंडळी आलेले आहेत. मला तुम्ही इथला दूर तीन बला आले. आता या सर्व लोक कामधंदा सोडीशी तुम्हाकडे येलेत. मला तुमले प्रश्न विचारण्याची. तू मामा सर कुठे आमचे सरपंच साहेब रावसाहेब दादा? हां बरं, तुमले दोन्हीशले मला प्रश्न आहे. तुम्हाला जर तुम्ही ड्युटी करतस होते किंवा वावरमा काहीतरी कामे धंदा करी लेतस मजूरला नाही, जर आपलं कपास वेचणी चालू शे आणि संध्याकाळी जर देवणी गाऱ्या वाऱ्या कर आणि थोडं वावर राही जावं शेन 5 वाजायला सुट्टी व्हावं टाईम होई घ्या. मजूर सांगराय ना आमना टाईम होई घ्या भाऊ, आमले घर जाणं शे. मग तुम्ही काय सांगतास ते असले? बेकार हुशार आहेत ना तुम्ही. मग असं कोणतरी शब्द खर्च ना दखाय जाई महाराज 10-20 हजार द्याय जातील. खरं तर आम्हाला माझं तत्व असं आहे सचिन बाबा, मी मन कष्टानं सोडत नाही, फुकटनं लेत नाही. हां पण मला आज तुम्हाला असं सांगायचं आहे, इथं चांगले गुणवान लोक आहेत आणि लंगाना म्हणा एकदम माहेर घरशे. लंगाना माहेर घरशे लंगाना मी कीर्तन लेवानी मनी मानसिकता तयार नाही होत. त्यानं कारण असं शे, ज्या गावमा पोरगा जर कधी इथली चड्डीवर फिरल राहणार त्या लोकसले काय ज्ञान सांगा ना. बरोबर आहे ना. आणि हे माझं एकदम माहेर घर. इथं माझं 8 दिवसाला फेरी असायची. बरोबर आहे ना बाबा? हो आम्ही सोबतच भजनाला कुठं जायचो कुठेही. पण कसं आहे ना, मी स्वतःला हे सांगितलं की तू ज्या लोकांच्या समोर एकदम लहानपणापासून खेळलाय फिरलाय, कदाचित ते लोक बी काही एवढे अज्ञानी नसतील ना. जर वाल्या कोडी संतांची गाठभेट झाल्याच्या नंतर वाल्मिक ऋषी होऊ शकतो, तर तुम्हाला मग भजन करणारा रव्या कीर्तन नाही करावं का? सोप्या सोप्या गोष्टी आहेत. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी रेड्यावर कृपा केली. रेडावेत बोलत होता, मी 2 पायनं जनावरचे. मी का तुम्हाला समोर 2 शब्द देवनी स्तुती नाही करू शकस का? म्हणता चाल जे होईन ते दखाई जाईन म्हणता. पण 8 यानंतर असं वाट राहिलं ना, जे तुम्हाला तुम्हाला विरोध मग मीच पाम भर देऊ. कारण किडा पाडणारा आपलाच राहतं, दुसरा थोडी राहतं. हां तुम्ही जर बंगला बांधानं ठराव, तुम्ही मला पहिला पहिल्या चिठ्ठ्यास ना चिठ्ठीच ना उजी रागेच बर अजिबात नाही यायला पाहिजे. मी दाखल पण पेन वाची राहिलो त्या चिठ्ठ्या म्हणायची मला कटाया दिस ना. बाकी ना भाऊचे समजे की मला काय म्हणणं शे असं. मस्त साऊंड खरंच चांगला आहे. पहिला दिवस वाटी नाही राही ना. पहिला दिवस मनी जी इच्छा होती ती पुरी वही गई. कसं रास माहिती का, साऊंड म्हणजे कीर्तनकारणं गायनाचार्यस ना मृदुंगाचार्यस नाही ना, प्राणरास यानावर इथला खेळ रास ना. हाय जर थोडं बी आणि जर कधी धोका दिना मग आमले बी म्हणणं पडत धोकेबाज. वय ना प्रभू कार्य रे रवी महाराज.